हॅलो हाय. चला तर आज आपल्याला अशी झणझणीत चिकनची रस्सा भाजी बनवायची आहे. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. खूप वाटणाचा वापर न करता ही रेसिपी बनवायची आहे. आता आखाड चालूच आहे तर प्रत्येकजण चिकन मटण चालूच असतं. रंग पण बघा भाजीला खूप छान आलेला आहे. खूप सिंपल अशी रेसिपी आहे पण खूप छान आहे. इथे मी 1 किलो चिकन घेतलं. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला खूप घाण असते आणि चिकन शिजवताना आपल्याला कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवायचं आहे, म्हणजे गाळ पण होत नाही. तेल छान गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आपल्याला छान वाटून घालायचं आहे. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि म्हटलं तरी त्याला खायला खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळं लसूण कोथिंबीर आणि आलं हे नेहमी टेचून घालायचं. एक मोठा कांदा इथे मी घेतलेला आहे, तो पण इथे चिरून घालायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे. बारीकच गॅस ठेवायचा. कांदा करपवायचा. बारीकच गॅस ठेवायचा आपल्याला. कांदा करपवायचा सोनेरी रंगावर, असं काही नाही. 5च मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जी भाजी करणार आहे आपण त्याला टेस्ट खूप छान येते. आणि हॉटेलमध्ये कसे करतात ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथे काही खूप वाटणाचा वापर करत नाही, खूप कमी वापर करतात. भाजी आपल्याला आपण म्हणतो खूप छान भाजी, खूप छान भाजी. त्याच्यामुळे कांदा आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे, कारण ह्यात लसूण आलं कोथिंबीर असल्यामुळे थोडासा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. करपवायचं नाही किंवा सोनेरी रंगाचा कांदा आपल्याला करायचा नाही आहे. 1-2-3 मिनटं असंच ठेवायचं आपल्याला. इथे आपल्याला ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण बरोबर ठेवायचं, म्हणजे भाजी मस्त आणि छान होते. मीठ जर कमी जास्त झालं ना भाजी छान लागत ना आणि तरी त्याच्यामुळे मीठ घालायचं. जसं चिकन असेल तसं घालायचं. हळद वापरायची आहे इथे. बस एवढे 2च पदार्थ घालायचे, हळद आणि मीठ. बाकी आपल्याला इथे काहीही घालायचं नाही आहे. आणि सगळं छान आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त छान इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हळद मीठ व्यवस्थित असेल ना तर भाजी मस्त होते. छान परतून घ्यायचं आहे. बारीकच गॅस, मोठा गॅस ठेवायचा नाही. सगळं इथे मिक्स करायचं आहे. कांदा हळद मीठ मिक्स झाल्याच्यानंतर इथे आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे. चिकन एकदम असं प्लेटने वतायचं नाही, खाली पाणी राहिलेलं असतं ते घाण असतं. त्याच्यामुळे हे पाणी बिलकुल घालायचं नाही. हाताने उचलून टाका किंवा चमच्याने घाला, काहीच हरकत नाही आहे. आणि इथे सगळं आपल्याला ना मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण जे चिकनचे पीस आहेत त्याला ना हळद मीठ कांदा हे छान आपल्याला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे आपल्याला छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जे पीस आहेत ते प्रत्येकाला असं ना हळद मीठ वगैरे लागलं ना म्हणजे ते छान होतात आणि भाजी पण खूप छान होते. मग मी तर खात नाही, त्याच्यामुळे मला माहीत नाही भाजी कशी होते कशी नाही, पण बाकीचे खातात, त्यांच्यासाठी बनवायला लागतं. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आपल्याला याच्यामध्ये पाणी वतायचं आणि पाणी नेहमी आपल्याला गरमच वतायचं आहे. गार पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. आता थोडंसं आलं लसूणचं होतं तेही मी इथे घातलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवायचं. वरती नेहमी काही शिजायला घातलं तरी पाणी वरती गरम करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे वाटण बघूया. खोबरं धणे तीळ डाळे आलं लसूण कांदा कोथिंबीर घेतलेलं आहे मी. हे सगळं आपल्याला एक एक करून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. एवढंच घेतलेलं आहे, खूप घेतलेलं नाही आणि खूप आपल्याला लागतही नाही आहे. खोबरं घालायचं. खोबरं छान आपल्याला ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. खोबरं धणे डाळे इथे मी एकदम घालून घेतलेलं आहे. एक बारीकच गॅस ठेवायचा. मोठाने खोबरं ओलं खोबरं नाही आहे, हे वाळलं खोबरं असल्यामुळं ना लगेच करपलं जातं. त्याच्यामुळे ना वाळलं खोबरं ना लगेच परतलं जातं. त्याच्यामुळे 1-2 मिनटात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि लगेच हे आपलं खोबरं जे आहे ते परतलं जातं छान असं. तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही खसखशीचा पण वापर करू शकता, त्याने पण भाजी खूप छान होते, पण खूप घट्ट होते. खूप
क्वांटिटीमध्ये भाजी असेल तर खसखस नक्की वापरा. कांदा, लसूण, आलं, धणे हे सगळं आपल्याला छान तेलावर तांबूस रंग येईपर्यंत परतायचं आहे. रंग तांबूस आणायचा, करपवायचं नाही. कांदा थोडा कमी वाटला म्हणून मी आणखीन कांद्याचा इथे वापर केलेला आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घालायचं. तेल असलं तर कांदा पटकन परतला जातो. तेल आणि मिठाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही, पण मिठामुळं ना कांद्याला पाणी सुटतं, मग आणखीन टाईम लागतो कांदा परतायला. त्याच्यामुळं मीठ वापरायचं नाही, तेलच वापरायचं. इथं थोडंसं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. कोणी कोणी तेलामध्ये कांदा पूर्ण तळून घेऊन बारीक करतात, ज्याची त्याची पद्धत आहे. पण मी थोडंसंच तेल घातलेलं आहे, खूप तेल घातलेलं नाही आहे. खूप तेल घातलं तर मग कांदा एकदम छान सोनेरी रंग आल्या कसा येतो तसा परतला जातो. कांदा छान बारीक गॅसवरच आपल्याला परतवायचा आहे. मोठा गॅस केला तर तो करपतो, भाजीची टेस्ट बिघडते. पाहू शकता कांदा आपला छान इथे परतून झालेला आहे. आता सगळं हे वाटण आपल्याला एकत्रच मिक्सरला बारीक करायचं आहे. वेगळं वेगळं काहीही करायचं नाही आहे इथे आपल्याला बारीक. त्याच्यामुळे सगळं आपल्याला छान इथे एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. सगळं आपल्याला इथे एकत्रच बारीक करायचं आहे. वेगळं वेगळं बिलकुल असं बारीक करून घ्यायचं नाही आहे. तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ना बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे. ह्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते, घट्टपणा येतो. हॉटेलमध्ये ज्या भाज्या करतात त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ, बाजरी असते, तांदूळ असतं, हरभऱ्याची डाळ असती, हे सगळं भाजून मिक्सरला किंवा गिरणीमध्ये हे बारीक करून घेतात आणि ते भाजीमध्ये वापरतात. त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. हे आपल्याला छान इथे भाजून घ्यायचं आहे. तेलाचा वगैरे इथे बिलकुल वापर करायचा नाही आहे आपल्याला. बिना तेलाचंच भाजायचं आहे. बाजरीच्या पिठामुळं जेव्हा वास यायला लागतो ना तेव्हा समजायचं आपलं बाजरीचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. करपवायचं नाही आपल्याला, फक्त इथे भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ना भाजी खूप छान घट्ट होते. तुम्ही खूप वाटण नाही घेतलं ना तरी भाजी खूप छान होते आणि खूप असं घट्टसर भाजी होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भाजी खूप छान घट्टसर अशी होते. आता वाटण आपल्याला वाटेल त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. इथे पाहू शकता आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे. पातेल्यात जर आपण चिकन शिजवलं ना भरपूर छान शिजलं जातं आणि ना खूप शिजतही नाही. कुकरमध्ये जर आपण शिजवलं ना तर चिकन जे आहे ते खूप शिजलं जातं. आता मी तेच पातेलं ठेवलेलं आहे. खूप काही भांड्याचा वापर केलेला नाही आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे तेल घालून घ्यायचं आपल्याला. चिकन मटणची भाजी म्हटल्यावर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळेच भाजीला छान चव येते. तेल छान गरम झालं की तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे तेलामध्ये कोथिंबीर घातली ना भाजी खूप छान होते, टेस्ट पण खूप छान येते. कोथिंबीर छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तुम्ही वरण पण घालू शकता, पण मी तेलामध्ये घालते. इथे छान कोथिंबीर आपली परतली ना, जे केलेलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. मोठं वाटण बिलकुल ठेवायचं नाही. मोठं वाटण ठेवलं ना तर भाजी छान होत नाही. आणि छान सगळं मिक्स करायचं आहे. इथे आपल्याला आपण जे गेल्या व्हिडिओमध्ये कोंबडी वडे केले होते ना ते ह्याच्याबरोबर खूप छान लागतात. मसाले घेतलेले आहेत, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी मसाला घेतला. घरी बनवलेले सगळे मसाले आहेत. हे कोल्हापुरी मसाला हा मी घरीच बनवलेला आहे. त्याच्यामुळे भाजीला टेस्ट जी आहे ती खूप छान येते. इथे रंग पण खूप छान येतो, खायला पण खूप छान लागते. बाकी तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो वापरला तरी काहीच हरकत नाही आहे. मटण मसाला पण तुम्ही वापरू शकता इथे, पण मी गरम मसाला वापरला आहे त्याच्यामुळे मटण मसाला स्किप केलेला आहे. खूप भाजी तिखट होईल त्याच्यामुळं.
बघू शकता आपलं वाटण किती छान आलेलं आहे. रंग खूप छान आलेला आहे. मी तुम्हाला एकदम जवळनं दाखवते. कोणतेही मी विकतचे मसाले किंवा रंग वगैरे वापरलेला नाही आहे. हा रंग मी माझ्या घरी केलेल्या मसाल्याचा आहे. त्याच्यामुळं भाजीला खूप छान रंग येतो, टेस्ट येते, खूप छान भाजी होते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. जास्त काही करायचं नाही आहे आपल्याला. खूप छान इथे मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला इथे परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतला तरच भाजी आपली खूप छान होते आणि तिला रंग पण खूप छान येतो. 5 मिनटं तरी 5 ते 10 मिनटं आपल्याला अशाच पद्धतीमध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतले ना म्हणजे भाजी खूप छान होते. थोडंसं खाली वाटलं ना तुम्हाला इथे मसाले करपायला लागले तर चिकनचा जो अळणी पाणी आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मसाले खाली करपत नाही. थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. चिकन शिजवताना म्हणा, चिकनच्या भाजीत म्हणा, मग भाजीची टेस्ट जाते, मसाल्यांची चव जाते. त्याच्यामुळं आपल्याला ना नेहमी गरम पाण्याचाच कोणतीही भाजी केली तरी गरम पाण्याचा वापर करायचा. रंग बघू शकता तुम्ही भाजीला खूप छान आलेला आहे. भाजीला रंग छान असेल तर भाजी खायला छान वाटते. त्याच्यामुळं ना मसाले मी जर परफेक्ट मसाले वापरले ना तर भाजी खूप छान होते. तर मसाला छान परतलेला आहे आपला. इथे तर जे शिजवलेलं चिकन आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे. आता बाकी पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. आता आपण जे इथे बाजरीचं पीठ आणि हे मी भाजून घेतलेलं होतं तुम्हाला दाखवते ते आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ना भाजीला खूप छान घट्टपणा, दाटसरपणा येतो आणि भाजीची चव ही अप्रतिम होते. त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने. छान सगळं मी इथे जेवढं घेतलं होतं तेवढं सगळं घातलं. मग तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळं आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, थंड गरम किंवा थंड कोणतेही करू शकता. मिक्स करून ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामुळे भाजी खूप खूप छान होते. बघू शकता भाजीचा रंग किती छान आलेला आहे. इथे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग तुम्ही ही चपाती बरं खावा, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची, कोंबडी वडे आणि इंद्रायणीचा भात त्याच्याबरोबर तर भाजी अप्रतिम लागते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता इथे असं वाटेल तुम्हाला की खूप घट्ट आहे, रंग नाही, पण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. थोडी पातळ करायची, खूप घट्ट भाजी पण छान लागत नाही. भाजीला मी जेवढं हवं तेवढंच पाणी घातलेलं आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर भरपूर यायची. भाजी खूप छान होते खायला पण आणि पाहायला पण. त्याच्यामुळं नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडंसं मीठ घातलं कारण आपण आधी हे अळणी केलेलं आहे त्याच्यामुळे मीठ असतंच. त्याच्यामुळे खूप मिठाचा वापर करू नका. लागलं तर वरनं घेता येतं. भाजीला छान उकळी आलेली आहे. रंग छान आला, तरी छान आली म्हणजे भाजी आपली खूप छान झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा. कशाबरोबर पण खावा, खूप छान लागते. बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि दाटसरपणा आलेला आहे. खूप वाटण नसताना घालायचं तर असं बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ छान भाजायचं आणि घालायचं आपण भाजीमध्ये. खूप छान भाजी होते. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मी तुम्हाला रंग दाखवते भाजीचा किती छान आलेला आहे. अगदी जवळनं दाखवते. खूप छान भाजी होते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नक्की ट्राय करून बघा. मस्त होते. मी दाखवते. चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे. पातेल्यातच चिकन शिजवा. कुकरमध्ये चिकन शिजवलं की खूप गाळ होतो. चला तर मग बाय.